कुठलंही फॅन्सी साहित्य न वापरता घरगुती पद्धतीने बाहेर मिळते सेम तशी कुल्फी बनवते. अर्धा लिटर दूध गरम व्हायला ठेवलं. इथे मी बदाम भिजवून घेतले, 2 तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत. सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, थोडंसं दूध घालायचं आणि बारीक करून घ्यायचे. थोडं रवाळ असेल तरी चालेल. हे या पद्धतीने एका बाउलमध्ये दूध घेतलं, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. इथे दूध गरम झाले, उकळी आल्यानंतर 2 मिनिटे शिजवून घेतलं. यामध्ये बदाम पेस्ट आणि दुधामध्ये मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवर घालायचं. 3-4 मिनिटे शिजवून घ्यायचं. थोडंसं केशर घालते मी यामध्ये. आता थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे आणि वेलची पूड घालायची आहे. सगळं मिक्स करून मी हे बाजूला ठेवते. एका भांड्यामध्ये 3 मोठे चमचे साखर घालायची. याचं मी कॅरमल बनवते. पाणी अजिबात वापरायचं नाही. साखर पूर्ण विरघळली गेली की हे आपल्याला कॅरमल या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून विरघळून घ्यायचं. पूर्ण आता हे गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, फिरवून घ्यायचं आणि इथे एक स्टीलचा डबा घेतला आहे मी, यामध्ये ओतून घेते आहे. यावरती फॉईल पेपर किंवा रॅपर पेपर लावायचं आणि हे फ्रीझरमध्ये सेट करून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी मस्त अशी बाहेर मिळते अगदी सेम तशी कुल्फी बनवून तयार होते. चवीला जबरदस्त होते. नक्की बनवून बघा. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.